प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. आज आपण एक शब्द पाहणार आहे आणि तो शब्द म्हणजे मी आहे. मी आहे देवाची अनंत आणि शाश्वत ओळख. हे विश्व निर्माण झाले तेव्हापासून वेळेची सुरुवात झाली. भूतकाळ, वर्तमान, भविष्यकाळ या सगळ्या काळाचा आपण क्षणाक्षणाला अनुभव घेतो. पण एखादा असा आहे का की जो या तिन्ही काळांमध्ये एकाच वेळी अस्तित्वात आहे? हो, बायबलमधील देव. मोशे जेव्हा जळत्या झाडीच्या समोर उभा होता आणि देव त्याला म्हणाला, तू माझ्या लोकांना मिसरमधून सोडव, तेव्हा मोशे म्हणतो, जर त्याने विचारलं की कोण देव, त्याचं नाव काय, तेव्हा मी त्यांना काय सांगू? तेव्हा देव उत्तर देतो, निर्गम 3:14. देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे, तू इस्रायल वंशजांस सांग, मी आहे याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. मी आहे म्हणजे देव आपल्याला सांगतोय की त्याचे स्वअस्तित्व आहे. त्याला निर्माण केलेले नाही, तो बदलत नाही, त्याची काही सुरुवात नाही आणि त्याचा अंत देखील नाही. आपण वेळेत जगतो. आपल्यासाठी काल, आज, उद्या आहे, अर्थात वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य. पण देवासाठी संपूर्ण वेळ म्हणजे फक्त एक बिंदू आहे आणि तो बिंदू म्हणजे आत्ता. संपूर्ण समयरेखा एकाच वेळी त्याच्या समोर आहे. आपण म्हणतो की देव एकाच वेळेस संपूर्ण ठिकाणी असतो, देव एकाच वेळेस संपूर्ण गोष्टी जाणतो. तसेच देव प्रत्येक वेळ संपूर्ण वेळेत भरून काढतो. तो संपूर्ण समयरेखा एकाच वेळी पूर्णपणे भरतो. तो भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या प्रत्येक क्षणामध्ये एकाच वेळी पूर्णपणे उपस्थित आहे. जरी आपल्यासाठी अजून पुढचा वेळ आलेला नाही तरी तो प्रत्येक क्षण जो होऊन गेला, जो आहे आणि जो येणार आहे, तो त्याच्यासाठी एकाच वेळेस वास्तविक आहे. याचा अर्थ देव आत्ता ह्या वेळेस माझ्यासोबत आहे, तसेच तो आदामासोबत देखील आत्ताच आहे आणि जेव्हा पृथ्वी नष्ट होईल तेव्हा देखील तो आहे, आत्ता ह्याच समय. आणि जसे तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तो तुमच्या जवळ देखील आहे, आत्ता ह्या समय. जरी देव वेळेत काम करतो पण तो वेळेच्या बाहेर आहे. वेळ त्याच्यावर प्रभाव नाही टाकू शकत, तर वेळ त्याच्या हातात आहे. म्हणून तो म्हणतो, मी आहे.